जन्मभूमी भारत हे कर्म हा हिंदुस्थान आहे, हिंदूंचा देश, वंदनीय आपली मातृभूमी आणि पुण्यभूमी. वंदनीय भारत जीवन सुमन चढ़ाकर आराधना करेंगे तेरी जन्म जन्म भर हम. हिंदू म्हणजे कोण? तर या देशावर ज्यांचं प्रेम आहे, ज्यांना या देशाचं भलं व्हावंसं वाटतं आणि त्यात स्वतःचा सहभाग असावा असं वाटतं, ते हिंदू. मग त्यांची पूजा पद्धती कोणती का असेना, अशा हिंदू समाजाला संघटित करून त्याला शक्तिशाली बनवण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. आपलं घर जसं असतं, घर म्हणजे एक छोटं संघटनच आहे. संगठित समाज जो है वो सुरक्षित भी होता है, विकसित भी होता है और सदैव जीवंत रहता है. घरातलं प्रत्येक माणूस दुसऱ्याची काळजी घेतो, हे स्वाभाविक जितकं आहे तितकंच समाजात व्हावं, त्याला संघटन म्हणायचं, बाकी काय नाही. कोणत्याही देशाला आव्हानेही असतातच, काही बाह्य तर काही अंतर्गत शक्तींची. शत्रू, युद्ध आणि घुसखोरी ही बाह्य आव्हानं मुख्यतः शासन पेलतं. पण अंतर्गत बेशिस्त, भ्रष्टाचार, फुटीरतावादी वृत्ती, जात, प्रांत, भाषा आणि धर्म याबाबतचे संकुचित विचार प्रबळ होतात आणि या विचारांना कवटाळून बसलेले समाज घटक डोकं वर काढतात. समाजात सामर्थ्य असावं लागतं, तेही अंतर्गत आव्हानं पेलण्यासाठी. आता हे सामर्थ्य असावं आणि हे बदल घडावेत असं सर्वांना वाटतं, पण हे करणार कोण? हा बदल घडवणार कोण? यासाठीचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि जिद्द कोण तयार करणार? अंतर्गत आव्हानं पेलण्याचं सामर्थ्य जिथे मिळतं, ते स्थान म्हणजे संघस्थान, अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. संघाचं नावच आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. जे या देशाला मातृभूमी मानतात, आम्ही तिचे सुपुत्र आहोत, त्या सगळ्यांचं एकत्रित संघटन म्हणजे संघ. निरंतर जागृत देशभक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असावी, चरित्र श्रेष्ठ असावं आणि सामाजिक जाणीव नेहमीसाठी असली पाहिजे, या उद्देशाने संघाचं काम प्रारंभ झालं. 1925 साली विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. संघाचे आत्तापर्यंत 5 सरसंघचालक होऊन गेले. 6वे सरसंघचालक सध्या कार्यरत आहेत. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, माननीय श्री माधव सदाशिव गोळवलकर, माननीय श्री बाळासाहेब देवरस, माननीय श्री राजेंद्र सिंह, माननीय श्री के.सी. सुदर्शनजी आणि सन 2009 पासून सद्यकालापर्यंत माननीय डॉक्टर मोहनजी भागवत. आत्तापर्यंत अक्षरशः लाखोंच्या संख्येनं अत्यंत शिस्तबद्ध आणि ध्येयासक्त स्वयंसेवक आणि कार्यकर्ते जोडले गेले. असं असूनही अनेकांना या संघ कार्याची माहिती नाही.
संघाचं नाव बाहेरच्या जगामध्ये RSS या 3 अक्षरांनी परिचित आहे. याचं रूपांतर कुणीतरी एकदा केलं होतं. RSS म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं नसून रेडी फॉर सेल्फलेस सर्व्हिस. संघटनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाव असतो तो आत्मीयता भाव. आत्मीयता भाव याचा अर्थ असा आहे की सुखदुःखाची एकरूपता. आणि डॉक्टरांनी तर सुचवलं, सांगितलं, तसा संस्कार केला की ही नुसती स्वयंसेवकांची एकमेकांविषयीची आत्मीयता नाही, तर ही समाजाविषयीची आत्मीयता. या समाजासाठी का काम करायचं? तर हा माझा समाज आहे, याची सुखदुःख ही माझ्या सुखदुःखाशी निगडीत आहेत. आणि हा संस्कार कळत नकळत अत्यंत दृढ होत जातो आणि त्यामुळं काही फार सांगावंच लागत नाही असा अनुभव आहे. स्वातंत्र्यापूर्वीपासून आजपर्यंत लाखो स्वयंसेवकांनी असंख्य सेवा कार्याच्या माध्यमातून समाजाच्या विविध गरजा भागवत आणि नैसर्गिक आपत्तींना तोंड देत मदत कार्य केली आहेत, करीत आहेत आणि करत राहतील. संघात प्रवेशासाठी कोणताच फॉर्म भरावा लागत नाही, फी नाही, हजेरी पट नाही. शाखेच्या कार्यक्रमात सहभागी झालात की तुम्ही स्वयंसेवक झालात. इतकं सोपं असतं. शाखेतील खेळातून बलसंपन्नता येते, सांघिक भाव जागृत होतो. दररोज एखाद्या मैदानात, बंद आवारात, दुर्गम भागात किंवा छोट्या गावात हे स्वयंसेवक ऊन, वारा, पाऊस, थंडी कशाचीही तमा न बाळगता कार्यक्रम करत असतात. त्याशिवाय नियमित आठवड्यातून वा महिन्यातून एकदा येणारेही अनेक स्वयंसेवक शाखेत येतात. सर्व वयाचे, जातीपंथाचे, आर्थिक परिस्थितीचे, शहरी वा ग्रामीण वा वनवासी असे अनेक प्रकारचे बालतरुण यात सामील होऊन खेळ खेळतात, व्यायाम करतात, देशभक्तीपर गीते गातात, देशविषयक विचार मांडतात आणि त्यानंतर एक मुखानं आणि एक दिलानं भारत मातेची प्रार्थना करतात. केवळ संघ शाखेत खेळणं म्हणजे संघ असं समजून संघात न येणारे आणि संघाकडे पाठ फिरवणारे काही जण आहेत. अशा नित्य भरणाऱ्या संघ शाखा हे या संघटनेच्या दृष्टीनं हिमनगाच्या एका कणाएवढं किंवा एखाद्या विशाल वृक्षाच्या बीजा एवढं रूप आहे. और इसलिए राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अपनी शाखा के अंदर से पैकेज विद पैट्रियोटिज्म, एजुकेशन विद मॉरल वैल्यूज़ और इसी के साथ साथ जो उसके अंदर का इनकम है फॉर द डाउन ट्रोडन एंड पुअर्स, इट शुड बी एक्ट एज ए वेलफेयर. तो फिर करप्शन लेस, क्राइम लेस और स्लेवरी से मुक्त भारत की कल्पना की जा सकती है. संघाच्या विचारातून प्रेरणा घेऊन संपूर्ण भारतभर समाजाच्या भिन्न भिन्न क्षेत्रांमध्ये स्वयंसेवकांनी विविध संस्था सुरू केल्या. अखिल भारतीय स्तरावर आज त्यांची संख्या 50हून अधिक आहे. याशिवाय राज्य स्तरावर वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था काम करीत आहेत. आज मेघालय, मणिपूर यासारख्या दुर्गम भागातील राज्यांमधूनही प्रकल्प प्रभावीपणे राबवले जात आहेत.
त्यामुळे भारतापासून हेतुपुरस्सर तोडला जाणारा समाज पुन्हा जोडला जात आहे. आधुनिकतेला प्रोत्साहन देत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर कालानुरूप संघानं केला. संघ ही केवळ संघटना नाही, तर हा एक विचार आहे, एक जीवनशैली आहे. एवढंच नव्हे तर काळाचा विचार करता संघटनेच्या कार्यपद्धतीतही बदल केले आहेत. या विचारांशी एकरूप झालेला संघ स्वयंसेवक जेव्हा समाजात मिसळतो, तेव्हा शरीरानं आणि मनानं एक सुदृढ व्यक्ती म्हणून त्याचं योगदान कितीतरी पटींनी इतरांपेक्षा जास्त असतं. कारण संघातली शिस्त आणि नैतिकतेची शिकवण तो त्याच्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कार्यात अंमलात आणतो आणि आपल्या सहकार्यांनाही त्यासाठी प्रेरित करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात चारित्र्य संपन्न स्वयंसेवक घडवले जातात. त्यामुळे स्वयंसेवकांनी प्रलोभनांना बळी पडू नये अशी अपेक्षा असते. इस देश में सर्वेशाम अविरोधेन इस प्रकार की भूमिका को लेकर संघ काम कर रहा है. इसलिए हम न इस्लाम के विरोधी हैं, न हम ईसाइयत के विरोधी हैं, लेकिन एक निश्चित है कि संघ इस देश में अच्छा हिंदू खड़ा करना चाहता है. यहाँ कर्मकांडी हिंदुओं की कोई कमी नहीं. संघ चाहता है एक सामाजिक हिंदू खड़ा हो, इस सामाजिक हो, एक राष्ट्रीय हिंदू खड़ा हो. इस दृष्टि से संघ कार्य है. मुझे लगता है कि इसको अगर समझ लेते हैं तो संघ का विरोध करने वाली शक्तियाँ भी हमारे साथ खड़ी हो सकती है. इसी दृष्टि से हम लोग निरंतर प्रयास करते रहते हैं. आज अनेक स्वयंसेवक देशाचं नेतृत्व सशक्तपणे करीत आहेत. हम परिश्रम करते हैं, लेकिन मां भारती की भव्यता के लिए, दिव्यता के लिए, देशवासियों को गरीबी से मुक्त कराने के लिए, सामाजिक ताने बाने को सही ढंग से बुनने के लिए हमारे हर कर्तव्य को राष्ट्र भाव से, राष्ट्र भक्ति से, राष्ट्र को समर्पित करते हुए करते हैं, तो परिणाम की ताकत अनेक गुना बढ़ जाती है. व्यावसायिक कारणांच्यामुळे, नोकरीमुळे, विद्यार्थ्यांच्या बाबतीत क्लासेसमुळे अनेक अडचणी उभ्या राहतात की त्या वेळात नाही तिथे जात आहेत. पण त्याला आपण वेगवेगळे ऑप्शन्स दिलेत. म्हणजे आठवड्यातून एकदा तुला शाखेवर येता येईल का, तसा प्रयत्न कर. महिन्यातून एकदा एखाद्या एकत्रीकरणाला तुला येता येईल का, तसा प्रयत्न कर. तुला यातलं काही जमत नसेल तर संघाने चालवलेल्या एखाद्या सेवा प्रकल्पामध्ये भाग घे, त्या ठिकाणी तुझं योगदान दे. तुला जे करता येईल ते कर, पण मला समाजासाठी काहीतरी करायचं ही जाणीव ठेवून कर. ही जाणीव ठेवून काम करणं म्हणजे संघाचं काम करणं. यापेक्षा आमची भूमिका काही वेगळी नाही. प्रत्यक्ष शाखेवर येता आलं नाही तरी तू व्यक्ती संघाचा आहे, संघाचं काम करत राहील, संघावरती त्याची निष्ठा अविचल राहील. अशा स्वरूपाचे अनेक उपक्रम संघाने समाजामध्ये निर्माण केलेले आहेत. अशाच देशप्रेमानं भारलेल्या स्वयंसेवकांनी कित्येकदा अशक्य वाटणारी कामं सहजगत्या पार पाडलेली आहेत. संघानं सुरू केलेली विविध प्रकारची कार्य ही सर्वसामान्य नागरिक पाहत असतात आणि तेही या प्रवाहात सामील होतात. आपल्या हिंदूंच्या महत्त्वाच्या 6 उत्सवांना संघानं प्राधान्य दिलं आहे. वर्ष प्रतिपदा, हिंदू साम्राज्य दिन, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, विजयादशमी आणि मकर संक्रमण. संघाच्या कार्यपद्धतीप्रमाणे विविध शिबिरे आणि संघविषयक प्रशिक्षण वर्ग घेतले जातात. या शिबिरांमधून ठरवलेले विषय आणि कार्यक्रम घेतले जातात आणि यावर प्रबोधनपर विचार मांडले जातात. या सर्व कार्यक्रमात स्वयंशिस्तीला महत्त्व दिलं जातं. संघकार्याचा प्रसार करण्यासाठी प्रचारकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. प्रचारक हा पूर्ण वेळ संघ कार्यासाठी वाहिलेली व्यक्ती असते.
गावोगावी जाऊन तेथील स्थानिक शाखांच्या मदतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करणं, तसेच सध्याच्या स्वयंसेवकांना प्रेरणा देणारे विचार मांडणं, नव्या कार्यक्रमांची माहिती देणं आणि नवनवीन कार्यकर्ते निर्माण करणं अशी महत्त्वाची कामं या प्रचारकांमार्फत पार पाडली जातात. जय मातृभूमि जीवन भर निशिदिन. स्वयंसेवकांसाठी प्रेरणास्थानं फार महत्त्वाची आहेत. सगळ्यात आधी गुरुस्थानी असणारा भगवा ध्वज, नंतर मातृभूमी अर्थात भारत माता, मग हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी पहिल्यांदा हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. त्यानंतर संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार, संघाचे दुसरे सरसंघचालक माननीय गोळवलकर गुरुजी, आणि अनेक समर्पित कार्यकर्ते. चरणों में सागर का घेरा. संघाचं मुख्यालय नागपूरला आहे. दसो दिशाएं सांझ सवेरे, दसो दिशाएं सांझ. संघ आपल्या प्रकल्पांच्या आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर सक्रियरित्या पसरलेला आहे. विदेशात जवळजवळ 70 देशांमध्ये संघाचं कार्य विस्तारलं आहे. आज ही स्थिती आहे की नवनवी आव्हानं पेलण्यासाठी संघ कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पुढे येत आहेत. आपण सर्व या देशाचे जबाबदार नागरिक आहोत. आपण हेही जाणतो की मी आणि माझा परिवार, माझं कुटुंब सुखी राहायचं असेल तर हा देश सुरक्षित प्रतिष्ठित झाला पाहिजे. दुसरा उपाय नाही. व्यक्तिगत माझा उद्यम कितीही यशस्वी झाला तरी जोपर्यंत मी ज्या देशाचा नागरिक म्हणून ओळखले जातो, ज्या समाजाचा घटक म्हणून मी ओळखले जातो, तो समाज जगात जर प्रतिष्ठित नसेल, सुरक्षित नसेल, तर माझ्या एकट्याच्या वैभवाला, प्रतिष्ठेला, सुरक्षिततेला कुठेही किंमत नाही. केव्हाही त्याच्यावर खतरा होऊ शकतो, धोका येऊ शकतो. सर्व लोकांना आपल्या सर्व प्रापंचिक जबाबदाऱ्या सांभाळून सुद्धा थोडे अधिक परिश्रम, थोडे अधिक कष्ट करून आज जी शक्ती आहे त्याच्या आधारे समाजाची सेवा करता येईल आणि समाजाची सेवा करण्याची आपली शक्ती उत्तरोत्तर वाढवता येईल अशी योग्यता प्राप्त करून देणारं संघाचं काम आहे. आणि म्हणून हे आपल्या पुढे एक दर्शन आहे. काय केल्याने काय होते. ज्यांना हे करता करता स्वतःचा कोणताही स्वार्थ साधण्याचा विचार मनात आणायचा नसेल, त्या सर्वांनी या कामाचं प्रत्यक्ष सहयोगी बनून ही योग्यता अर्जित करावी आणि त्या योग्यतेच्या आधाराने आपल्या रुची, क्षमता आणि वेळेनुसार समाज हिताचं कोणतंही काम निवडून त्या कामामध्ये सक्रिय व्हावं. अर्थातच या देशकार्यात, संघ कार्यात सामील होऊया.